नमस्कार शेतकरी बंधूंनो, मिरची पिकातील एक दोन तोड्यानंतर आपल्याला सर्वच अन्नद्रव्यांची झाडामध्ये कमतरता भासते। तर नत्र असेल, स्फुरद असेल, पालाश असेल, कॅल्शियम, बोरॉन, मॅग्नीज, झिंक, मॉलिब्डेनम या सर्व अन्नद्रव्यांची 16 अन्नद्रव्यांची कमतरता भासते। शिवाय ह्या महिन्यामध्ये सतत पाऊस पडणारा पाऊस याच्यामुळं बुरशीचाही अटॅक वाढतो, मुळांची वाढ होत नाही पाऊस सतत तरी असल्यामुळं, निमेटोड सूत्रकृमीचाही अटॅक येतो, फुलांची गळही होती। तर अशा वेळेस कशाची ड्रिंचिंग करावी यासाठी आपण गोंधळून जातो। तर त्यासाठी आमच्याकडं अन्विका कंपनीचे न्यूट्री किट आलेली आहे। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता 12 प्रकारच्या वेगवेगळ्या औषधीचं कॉम्बिनेशन असलेली ही किट आहे। तर यामध्ये आपण बघू आता मध्ये कोणत्या औषधी येत्या। तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला हे कॅल्शियम चिलेटेड फॉर्म्युलेशनमध्ये येतं। सर्वात महत्त्वाचं यामध्ये जे सर्व औषधी येतात तर ह्या चिलेटेडमध्ये येतात, त्यामुळं आपल्याला जे सोडियम क्लोराईड जास्त भेटेल किंवा सल्फेटयुक्त खतामुळे जमिनीचा जो pH वाढतो तर तशी काही याच्यातून शक्यता राहणार नाही। आणि शिवाय बॅक्टेरिया आहे, तर यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नीज आहे, सोबत मॅसिन म्हणून आपल्याला जे फायटोप्थेरा फ्युजिनोमिड जी बुरशी येते सतत पडणाऱ्या पावसामुळं, तर त्यासाठी तुम्हाला मॅसिन याच्यामध्ये तुम्हाला बुरशीच्या बॅक्टेरिया मिळतील। सोबत व्यायाम आहे मायक्रोजा, झाडांच्या मुळांची वाढ थांबते। तर हे बुरशी मायक्रोजा झाडांच्या मुळांची वाढ करेल, त्याच्यामुळे ॲपटॅक चांगलं होईल। सोबत याच्यामध्ये फॉलिक ॲसिड येतं जे फुलकळी वाढवण्यासाठी काम करेल। आणखीन फेरस येतं जी झाडाची फेरसची कमतरता भरून निघेल। सोबत तुम्हाला याच्यामध्ये चिलेटेड झिंक येईल, पिवळेपणासाठी काम करेल। त्याच्यात कॉपर सुद्धा येतं, मॅग्नीजचं प्रमाण सुद्धा यामध्ये आहे, बोरॉन आहे जे परागीकरणासाठी काम करेल। सत्वा याच्यामध्ये NPK कांसूच्या बॅक्टेरिया येतात, अझोटोबॅक्टर, त्याच्यानंतर PSB KSB ज्या जमिनीमध्ये जड पडलेले अगुणशील असे खतं आहे की जे झाडाला विरघळून अटॅक करण्यासाठी याच्यामध्ये त्या बॅक्टेरिया आहेत ज्या तुमच्या पाण्यातून, हवेतून, जमिनीतून जे खतं जड पडले सुप्तावस्थेत तर ते अटॅक करून देण्यासाठी NPK कांसू तुम्हाला काम करेल। सोबत नीम पावडर पण आहे, नीम पावडर तुमच्या जमिनीतील जे सूत्रकृमी आहे तर सूत्रकृमीसाठी काम करेल। अशा प्रकारे सर्व ह्या एकत्रित 12 प्रकारच्या औषधीची किट आलेली आहे। तर एकाच किटमध्ये मिरचीला भरपूर काही जी कमजोरी मिरचीच्या झाडामध्ये आलेली आहे तर ती सर्व कमजोरी एकाच औषधीतून भरून निघेल। म्हणून आवश्यक न्यूट्री किट या औषधाची ड्रिंचिंग करा।